नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरणाचे अति संभाव्य असे प्रश्न इथे डिस्कस करतोय. विनंती आहे सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न आहे, हा एकंदरीत मराठी व्याकरणाचा दुसरा भाग आहे. ऑलरेडी आपण याच्या आधी एक भाग पाहिलेला होता. पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. कुंभकर्ण या शब्दाचा अर्थ काय होतो? आता कुंभकर्ण म्हणजे सर्वसाधारणतः आपण महाभारत वगैरे ते पाहिलं असेल. त्यामध्ये रामायण वगैरे पाहिलं असेल. त्यामध्ये कुंभकर्ण म्हणजे कोण होता? एक रावणाचा भाऊ होता. त्यानंतर तो कसा एक प्रकारे झोपला राहायचा. 6 महिने झोपला राहायचा आणि एका दिवसासाठी जागायचा. म्हणजे तो कसा असेल एक प्रकारे झोपाळू असेल. मग अतिशय लठ्ठ व्यक्तीने म्हणू शकत आपण, बळबळ्या व्यक्तीने म्हणत याला चरपट पंजेरी म्हणतात. अतिशय झोपाळू व्यक्ती. याला काय म्हणू शकतो आपण? अतिशय झोपाळू व्यक्ती. यानंतर मन विसर्ग ताप या संधीचा विग्रह तुम्हाला करायचा आहे. मन विसर्ग ताप. आता विसर्गाच्या पुढे त आला. ओके. तर याचं होऊ शकते, याचं उत्तर ऑप्शनमध्येच नाही. मनस्ताप पाहिजे याचं. ह्याचं उत्तर ऑप्शनमध्ये नाही, याला हॅश करून टाका. ठीक आहे. तत्पूर्वी समोर जाण्यापूर्वी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची टी-सी-एस पॅटर्न अनुसरून आपण क्लास पी-डी-एफ नोट्स अवेलेबल करून देतोय. जे की 4000 प्रश्नांचा प्लस सराव असणार आहे. त्याच्यामध्येच इन्क्लूड त्याचबरोबर बुद्धिमत्तेचे जे कठीण चॅप्टर आहेत, त्याचे सर्व जवळपास व्हिडिओ अवेलेबल करून देणं चालू आहे. साधारणतः 20 व्हिडिओ इथं बुद्धिमत्तेचे अवेलेबल झालेले आहेत. सामान्य ज्ञानचे सुद्धा 7 व्हिडिओ अवेलेबल झालेले आहेत सध्या तरी, आणि इंग्रजीचा संपूर्ण कोर्स इथं अवेलेबल करून देतोय. त्याचबरोबर मराठी व्याकरणाचे सुद्धा अवेलेबल करून देणं आहे. सध्या आपण याची फी जोपर्यंत पूर्ण अपलोड होत नाही त्याची फक्त ₹399 फी ठेवलेली आहे, आणि या सर्व सिलेबस अपलोड झाल्यानंतर याची फी मात्र ₹999 होऊन जाणार आहे. त्यामुळे जे सध्या पुरं आहेत 2 दिवसात त्याचे सर्व लेक्चर्स अपलोड होऊन जाईल. त्यानंतर मात्र काय तुम्हाला याची फी ₹999 पे करावी लागेल. त्यामुळे सध्या ऑफर सुरू आहे. असं म्हणा, ₹399 मध्ये तुम्ही पी अकॅडमी ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीची अडचण असेल मला WhatsAppला मेसेज करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्कसुद्धा WhatsApp नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. माझं नाव प्रफुल्ल पवार आहे. मी 3 विषयात MA राज्यशास्त्र, सोशिओलॉजी आणि राज्यशास्त्र, सोशिओलॉजी त्याचबरोबर मराठीमध्ये केलेल्या आहेत. पॉलिटिकल सायन्स मी PhD पेटसेट या पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, आणि बिलीफ सायन्ससुद्धा मी केलेलं आहे. तर असा तुमचा छोटासा माझा अनुभव मी आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. गेल्या 5 वर्षापासून मी या ऑनलाईन क्षेत्रामध्ये शिकवतोय. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय, हे विधान अतिशय बरोबर आहे. ओके. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ज्या एकत्र येतो, त्यापासून एक नवीन शब्द बनतो किंवा वर्ण बनतो. त्याला म्हणतो आपण संधी. संधी म्हणजे साधने किंवा जोडणे. संधीमध्ये आणि समासामध्ये 2 गोष्टी आहेत वेगळ्या-वेगळ्या. समासामध्ये 2 पद शेजारी-शेजारी ठेवले जातात. संधी म्हणजे 2 शब्दापासून एक शब्द नवीन बनतो. ओके. सह्याद्री वर्णन हा केळो व्यास यांचा ग्रंथ कोणत्या पंथाशी संबंधित आहे? तर तो असायला पाहिजे मित्रांनो मानव पंथाशी संबंधित. कोणता असायला पाहिजे? मानव पंथाशी संबंधित असायला पाहिजे. यानंतर सामान्य रूप तुम्हाला लिहायचं आहे. आता सामान्य रूप लिहायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय ज्यावेळेस लावतो आपण, त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो आणि झालेला बदल आपण सामान्य रूप म्हणतो. जसं आपण म्हटलं, कुत्रा हा नाव लिहिलं मी, ठीक आहे. कुत्रा लिहिलं. याला जर कधी मला सामान्य रूपामध्ये बदलायचं असेल, तर मी याला विभक्तीचे प्रत्यय लावेल. काय लिहेल मी? कुत्र्याने. आता मूळ शब्द काय होता? कुत्रा. मूळ शब्द काय होता? मूळ शब्द होता कुत्रा. हा कुत्र्याने कोणता झाला? विभक्ती प्रत्यययुक्त शब्द झाला. कोणता झाला? विभक्ती प्रत्यययुक्त शब्द झाला. आणि ह्या जो विभक्तीचा ने तृतीयाचा लावला आपण, याला काढून टाकला तर मूळ शब्द कोणता उरला? कुत्र्या. हा जो शब्द उरला, हा याला म्हणतात सामान्य रूप. याला काय म्हणतात? सामान्य रूप. म्हणजे नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर जो शब्द उरतो त्याला सामान्य रूप म्हणतो. बरोबर आहे. जसं एक्झाम्पल ऑफ झाड. झाड हा मूळ शब्द आहे. आपण म्हणतो झाडाला पाणी द्यावे, म्हणजे झाडाला हा जो ला आहे ना माझ्या मित्रांनो, झाडाला हा काय विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे. विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे. आणि त्याच्यानंतर विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे हा झाड. विभक्ती प्रत्यययुक्त शब्द झाडाला आणि झाडाला आपण ला काढून टाकला विभक्तीचा, उरला काय शब्द? झाडा. म्हणजे हा सामान्य रूप झाला. म्हणजे झाड या शब्दाचं सामान्य रूप कोणतं? झाडा. हे उदाहरणाच्या माध्यमातून मला सांगायचं झालं. तसाच हा प्रश्न आहे. पुस्तक हा शब्द असेल इथं. पुस्तक या शब्दाचं
सामान्य रूप. आपण काय म्हणतो पुस्तका, पुस्तका. ठीक आहे. पुस्तकाला कव्हर लावावी किंवा पुस्तकाला जपून वापरावे, न फाटलावे म्हणून. तर मग पुस्तक या शब्दाला पुस्तकाला, ला हा विभक्तीचा आहे. तो काढून टाका. उरलं काय पुस्तका. याचं उत्तर कुठं दिसते? पुस्तक नाही, पुस्तके नाही, पुस्तका. ओके. पूर्णविराम सुद्धा तिथं येणार. तर घट्ट या शब्दाचा समानार्थी शब्द. आता घट्ट या शब्दाचा समानार्थी बँक याला अधिकोष म्हणतात मराठीमध्ये. पतपेढी, चलन की धनादेश. घट्ट म्हणजे काय रे? घट्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? चलन. घट्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? चलन. यानंतर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. आता नगर आहे, त्याच्या अपोजिट काय होईल विरोधार्थी म्हटलं तर गाव. गावालाच काय म्हणतं? ग्राम. राज्य नाही, शहर नाही, प्रांत नाही. खालीलपैकी कोणत्या काव्याचा गुण नाही? आता प्रसाद, माधुर्य, ओज. शांत काय आहे? हा रस आहे. शांत काय? रस आहे. आणि हे काय माझे म्हणून काव्याचे गुण आहेत. ओके. प्रसाद, माधुर्य, ओज काव्याचे 3 गुण आहेत. 9 रस आहे. रस किती असतात एकूण? 9 असतात. यानंतर शृंगार रस वगैरे अशा प्रकारचे. यानंतर खालीलपैकी इंग्रजीतून मराठीत आलेला शब्द कोणता होईल? पेन, चिमणी, अण्णा की कोबी. आता चिमणी हा देशी शब्द आहे. देशी शब्द म्हणजे तुम्हाला मी याच्या आधी डेफिनेशन सांगितली. देशी शब्द म्हणजे असा शब्द जो मूळ महाराष्ट्रीयन लोकांच्या बोलीभाषेतला आहे. त्याला देशी शब्द म्हणतात. डोंगर आहे, लुगडं आहे, वांगे आहे. त्यानंतर अन्न हा कानडी शब्द आहे. पेन हा इंग्रजीतून शब्द आलेला आहे. पेन, त्यानंतर टेबल, स्टेशन, पार्सल हे सर्व कसे इंग्रजी शब्द आहेत. यानंतर खालीलपैकी पुल्लिंगी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. आता पुल्लिंगी शब्द, स्त्रीलिंगी शब्द, नपुंसकलिंगी शब्द आपण ओळखताना काही गोष्टीचा विचार करतो. तो म्हणजे तो हा शब्द वापरला तर आपण पुल्लिंगी म्हणतो. ती हा शब्द वापरला तर आपण स्त्रीलिंगी म्हणतो आणि ते हा शब्द वापरला तर आपण नपुंसकलिंगी म्हणतो. बरं, एवढं झालं. आता आपण काय म्हणतो? ते सरोवर. ते सरोवर नपुंसकलिंगी झालं. तो सरोवर म्हणतो का नाही? ती शाळा स्त्रीलिंगी. आपल्याला काय म्हणते? पुल्लिंगी. ते फूल हे सुद्धा नपुंसकलिंगी. तो झरा काय म्हणतो आपण? तो झरा. जिथं तो या शब्दाचा पुरुष जातीचा बोध होतो त्याला आपण पुल्लिंगी शब्द असे म्हणूया. पुढचा शब्द खेळाडूंचा संघ असते. म्हणजे जसं एकापेक्षा जास्त लोक येतात खेळण्यासाठी त्याला आपण खेळाडूंचा संघ म्हणतो ना. तर मळके ज्यावेळेस एकापेक्षा जास्त एकत्र येतात त्याला मळक्याची चवळणी म्हणत. पोत्याची असते थप्पी. ओके. गवताची असते गंजी. मळक्याची असते उतरंड. मळक्याची काय असते? मळक्याची असते उतरण. हे एक्झामच्या दृष्टीकोन खूप महत्त्वाचे आहेत. असेच मी जी आपली बॅच आहे तुम्हाला दाखवली याच्यापूर्वी, त्या बॅचला तुम्ही जॉइन करून घ्या. त्या बॅचला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी थेरी वाईज शिकवलेल्या आहेत. ओके. तुम्हाला जेणेकरून मराठीत तरी 15 पैकी 15 घेता येईल. ओके. आणि बुद्धिमत्तेत 15 पैकी 15 घेता येईल. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. आता ही डेफिनेशन काय आहे? एक्झाम्पल ऑफ मी एका व्यक्तीचं नाव घेतलं. त्याचं नाव आहे समजा सागर. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे सागर. आता सागर आहे. मला माहिती आहे ना त्याचं नाव सागर आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे. पण आपण असं दरवेळेला म्हणू काय? सागर अभ्यास करतो, सागर हुशार आहे, सागर शाळेत जातो, सागर आजचे कामं करतो, सागर बाबांना मदत करतो, सागर घरचे भांडेही घासून टाकतो. काय होऊ राहिलं? एकाच गोष्टीची सागर, सागर या शब्दाची पुनरावृत्ती होऊन राहिली. त्यामुळे त्या वाक्याला नाद प्राप्त होत नाही. ग्रामॅटिकल ते चुकीचं. मग अशा वेळेस काय करतात? नामाचा पुनराउच्चार टाळण्यासाठी जो हा शब्द आहे सागर हा काय एक प्रकारचा नाम आहे. याचा पुनराउच्चार टाळण्यासाठी एक शब्द आपण नेमका वापरतो. तो आहे सर्वनाम. सागर हा काय आहे? पुरुष आहे. पुरुष आहे त्या पुरुषाला आपण काय म्हणतो? तो म्हणतो. सागर हा हुशार आहे. झाला विषय. तो खेळतो, तो शाळेत जातो, तो अभ्यास करतो, तो आईला मदत करतो. म्हणजे हा पुल्लिंग आहे किंवा पुरुष आहे या शब्दाचा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी एक शब्द वापरून राहिलो आपण. तो म्हणजे तो. पुढचा जाऊ आपण. विहीन या शब्दाचे अनेक वचनी रूप तुम्हाला सांगायचं आहे. आता विहीनचं विहिन्या होत नाही, विहिने होत नाही, विहीनचं विहीन. त्याचं अपोजिट काय होईल? व्याही. खालीलपैकी कोणते भाववाचक नाव नाही? भाववाचक नाव कोणतं नाही? सौंदर्य, चांगुलपणा, धैर्य की रमेश. आता सौंदर्य म्हणजे सॉरी भाववाचक नाव म्हणजेच काय? भाववाचक नाव म्हणजेच काय? ज्या गोष्टीला हात लावता येत नाही. हात लावता येत नाही.
स्पर्शही करता येत नाही. केवळ कल्पना करू शकते. आपण म्हटलं शौर्य, पाहिलं का कोणी? सौंदर्य, फक्त म्हणतेच, "अरे बापरे! किती मुलगा सुंदर आहे." सौंदर्य, चांगुलपणा, लबाडी ही पाहिली का आपण कोणी? हुशारी पाहिली का कोणी? ज्या गोष्टी दिसत नाही डोळ्यानं, त्या गोष्टीला आपण हातही लावू शकत नाही. शौर्याला हात लावू शकतो, सौंदर्याला हात लावू शकतो, लबाडीला हात लावू शकतो. ज्या गोष्टीला हात लावता येत नाही, त्याला आपण भाववाचक नाव म्हणतो. आणि हा रमेश एक व्यक्तीचं नाव आहे. त्यामुळे याचं काय म्हणते भाववाचक नाव कोणता नाही. म्हणजे याचं कसं वरचे तिन्ही भाववाचक नाव आहे. रमेश हा फक्त एक नाव आहे. नामाच्या प्रकारामध्ये असाल तर हा विशेष आहे. कारण की विशेष नामाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे आपण. विशेष नाम असे म्हणतो. पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत. काय? पुढील म्हणीचा योग्य अर्थ तुम्हाला लिहायचा. बडा घर पोकळ वासा. बड्या घराचा वासा पोकळ असतो. बड्या घरी पोकळ वासा असतोच. दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात मात्र तिचा अभाव असतो. त्यालाच म्हणतात बडा घर पोकळ वासा. पुढील म्हण तुम्हाला पूर्ण आहे. मानेवर गळू आणि डॉट डॉट वळू. मानेवर गळू आणि डॉट काय होईल? पायाला, हाताला, कानाला, डोक्याला. तर काय होईल? मानेवर गळू आणि पायाला वळू. पायाला म्हणसाल इथं, तर बिलकुल पायाला वळू. ह्या म्हणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक-एक प्रश्न येतो. तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण मार्क डायरेक्ट 2 घेऊन जाईल. 2 मार्काचा सवाल आहे. एका प्रश्नाचा म्हणजे 2 मार्काचा. त्यानंतर नेक्स्ट, तिताने ₹10 वही आणली. अधोरेखित शब्दाची विभक्ती तुम्हाला सांगायची आहे. ₹10 सॉरी काय ₹10 ₹10 खाली अंडरलाईन केली आपण. तर मला इतकं सांगा, विभक्तीचे एकूण 8 प्रत्यय. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी. आता प्रथम विभक्तीला तर प्रत्ययच नाही आहे. त्यानंतर चतुर्थी विभक्तीला सला ते सला नाते असते, त्यामुळे उत्तर चतुर्थी कटलं. पंचमीला असते ऊनहून अपादान, त्यामुळे पंचमी कटलं. तृतीयेला असते नेईशी निशीही, तृतीयही कटलं. उरलं काय? षष्ठी. हे खतम. बेत आखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? बेत आखणे, मार देणे, खूप कष्ट करणे, तपास करणे, योजना आखणे. आता आपण बाहेर जायचा काय? बेत आखला. म्हणजे कुठली तरी योजना आखली. आता मी तुमच्यासाठी काय बेत आखला? तुम्ही आहे सोबत म्हणून. मी तुमच्यासाठी बेत आखला एक का आपले सोबतचे पोरं आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे? एक पशुची संदर्भात एक बॅच लॉन्च करायची आहे. ओके. मत्स्य विद्यापीठाच्या संदर्भात नॉन टेक्निकलची, जेणेकरून यांचा याच्यामध्ये फायदा होईल. नॉन टेक्निकलच्या संदर्भात भरपूर साऱ्या लोकांचे प्रश्न असतात, टेक्निकल विषयी नॉलेज आहे. बरोबर नाही का? तर मग आपण काय बेत आखला. त्याच्यामध्ये 2 प्रकारचा बेत आहे माझा. एक म्हणजे माझा काही प्रमाणात आर्थिक स्वार्थसुद्धा आहे आणि तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च केले, ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे सुद्धा आहे. मी तर म्हणूनच राहिलो ना, माझा आर्थिक स्वार्थ आहे. बरोबर नाही का? क्लिअरली. रियाज करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता होईल? मेहनत करणे, मग्न होणे, आवर्जून की आवर्जून. रियाज करणे म्हणजेच काय होते? रियाज करणे, मग्न होणे नाही म्हणू. रियाज करणे. तो रियाज करतो. रियाज करतो म्हणजे मेहनत करतो होईल का? या वाक्यप्रचाराचा अर्थ. तो गाणे ऐकतो आणि रियाज करतो, मेहनत करतो. आता आपण काय एखाद्या टेन्शनमध्ये आल्यानंतर गाणे ऐकूया, रियाज करूया. यार, हे खतरनाक. यावर्षी तो लागायचाच आहे. ओके. जिसने हमें ठुकरा दिया, मेरा बुरा वक्त देख के ऐसा वक्त लाऊंगा की मिलना पडेगा मुझसे मेरा वक्त लेके, नाही का? आणि आपण लायब्ररीच्या बाहेर सकाळी पुस्तक लायब्ररीत नेऊन ठेवले, डायरेक्ट संध्याकाळी पुस्तक आणाले. दिवसभर ह्या पक्षाचं निरीक्षण, त्या फुलपाखराचं निरीक्षण. काही होणार नाही यानं. त्यासाठी बेटर होईल की टार्गेटवर फोकस करा आणि जिकडे जायचं आहे तिकडे जा. ओके. ज्याला कोणीही शत्रू नाही असा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, अजातशत्रू मित्र स्नेही की अनुज. ज्याला कोणीच शत्रू नसते त्याला अजातशत्रू म्हणतात. अजातशत्रूचं नाव इतिहासामध्ये कुणिक होतं. ओके. पुढे चालूया आपण. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास डॉट डॉट हे विरामचिन्ह द्यावा. आता प्रश्नचिन्ह कसं असेल? वाक्यात प्रश्नचिन्ह असेल. ठीक आहे. 2 वाक्य म्हणजे आपण 2 वाक्य लिहायची असेल, तर त्याला आपण अपूर्ण विराम म्हणतो. पूर्ण विराम म्हणजे वाक्यच पूर्ण झालेलं आहे. वाक्याच्या शेवटी जर कधी तपशील द्यायचा असेल, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल, तर त्याला आपण अर्धविराम तर असा होते ना. ठीक आहे. अपूर्ण विराम होईल माझ्या मित्रांनो. कसा होईल? अपूर्ण विराम होईल. ठीक आहे. ज्याचे आरोग्य चांगले व्हावे, त्याचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तो व्यायाम करतो. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? त्याचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तो व्यायाम करतो. हे मिश्र वाक्य आहे माझ्या मित्रांनो.
कोणतं आहे? हे मिश्र वाक्य आहे. यानंतर पुढचा पाहूया आपण. काशीनाथ हरी मोडक यांचं टोपणनाव खालीलपैकी कोणतं? बालकवी, कुसुमाग्रज, रानकवी, माधवानुज. काशीनाथ हरी मोडक त्यांनाच काय म्हणतो आपण? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, बालकवी. विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज. त्यानंतर न.धो. महानोर, रानकवी आणि काशीनाथ हरी मोडक काय होईल मग? माधवानुज. श्वेतपूर्ण श्वेतवर्ण धूम्रदंडिका म्हणजेच काय? तुम्हाला माहिती आहे श्वेतवर्ण धूम्रदंडिका? बिलकुल लहान-लहान वयाचे पोट्टे रस्त्यानं त्यांना असं वाटते का बुवा मी कायच आहे आणि ते श्वेतवर्ण धूम्रदंडिका करत असतात आणि कुठून-कुठून तरी धूर काढत राहतात. त्याला सिगारेट म्हणतो आपण आणि त्याचा शोध ब्रिस्टॉल या शहरात लागला होता म्हणून जुने लोकं त्याला बिस्टॉल म्हणतात. ठीक आहे. त्या शहरात त्याचा शोध लागला होता. श्वेतवर्ण धूम्रदंडिका म्हणजेच काय माझे मित्रांनो? तर त्याला म्हणतो आपण सिगारेट. काय म्हणतो त्याला? सिगारेट. तर अशा प्रकारे काही 25 प्रश्न मी इथे घेतलेले आहेत. मला नक्कीच आवडले असतील. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. याच्यानंतरचं सेशन आपलं बुद्धिमत्तेचं आपण घेणार आहे या संदर्भातच. त्यानंतर मात्र आपण काय बुद्धिमत्तेनंतर काही प्रश्न सामान्य ज्ञानचे सुद्धा घेऊ. तर हे ते आपलं क्लास नोट्सचं पी-डी-एफ्स आहेत. यामध्ये काही लेक्चरसुद्धा मी अपलोड करणं चालू केलेले आहेत. संभाव्य प्रश्नांचा सराव पी-डी-एफ ऑलरेडी अवेलेबल झालेला आहे. साधारणतः 65-70 प्लस कंटेंट सध्या स्थितीत अवेलेबल आहेत. सध्या तरी याचे पूर्ण कंटेंट अपलोड होण्यापर्यंत ₹399 फी आहे. 1-2 दिवसापर्यंत. आशा आहे तुम्ही पटपट जॉइन करून घ्या. त्यानंतर मात्र याची फी 999 कमीत कमी तर राहणार आहे. त्यानंतर कारण की इथं व्हिडिओ लेक्चर अपलोड करणं चालू आहे. भरपूर झालेले आहेत. तुम्ही पाहून घ्या माझ्या मित्रांनो. ओके. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.